ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत रेसिपी घरगुती सामग्रीमध्ये. तर चला सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे उकडलेले बटाटे कट करून घेतलेले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि फोडणीसाठी कढीपत्ता. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया ह्या रेसिपीसाठी. ही भाजी टिफिनसाठी अप्रतिम आहे आणि खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप टेस्टी भाजी आहे. टिफिनसाठी एकदम अप्रतिम असा पर्याय आहे. सर्वात प्रथम कढई गरम करायला ठेवूया. त्यात तेल ॲड करूया. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण टाकूया, तेल गरम झालं की त्यात आपण टाकूया मोहरी तडतडली की त्यात टाकूया जिरे छान तडतडले की त्याच्यात आपण टाकूया चिमूटभर हिंग आणि उडदाची डाळ. छान असं परतून घेऊया. खूप झटपट होणारी ही बटाट्याची भाजी आहे. हिंग टाकूया आणि ही टिफिनसाठी अप्रतिम पर्याय आहे. कढीपत्ता टाकूया आणि चिरलेल्या मिरच्या टाकूया, छान अशा स्लाइस केलेल्या, आणि छान असं परतून घेऊया. लसूण टाकूया, आलं पण टाकूया किसलेलं, आणि छान असं परतून घेऊया. ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते. ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत, डोस्यासोबत अप्रतिम पर्याय आहे. ह्याच भाजीचे तुम्ही बटाट वडेही बनवू शकतात, खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. छान असा फोडणी तयार झाली की त्यात आपण टाकूया चिरलेला बारीक कांदा. सोनेरी कलर होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांदाही छान परतला की त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चिरलेला बारीक टोमॅटो. ही छान अशी फोडणी आपली मिक्स करून घ्यायची. कांदाही छान असा सोनेरी गुलाबी रंग होईपर्यंत छान असा परतवायचा. जास्त जळूही नाही द्यायचा आणि जास्त कच्चाही नाही ठेवायचा. हा आपला कांदा ऑलमोस्ट परतून झालेला आहे. यामध्ये आपण चिरलेला बारीक टोमॅटो ॲड करूया, तोही छान परतून घेऊया. याप्रमाणे भाजी नक्की ट्राय करून बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा. टोमॅटोही छान असं आपलं परतून झालं आहे. ही भाजी सिंपल पण सुपर टेस्टी बटाट्याची भाजी आहे, जी पोळी, भाकरी किंवा पुरीसोबत एकदम मस्त लागते. डोस्यासोबतही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. हे उकडलेले बटाटे छान असे हाताने मोडून घ्यायचे, थोडे छोटे मोठे तुकडे करून बाजूला करून घ्यायचे. बटाटे क्रश केल्याने ग्रेव्हीला छान स्ट्रक्चर येतो. छान असे सगळ्या गोष्टी टाकून मसाला छान असा परतून घ्यायचा आणि टोमॅटो मऊ होऊ द्या. त्याच्यानंतर हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकून छान असं परतून घ्यायचं. मीठ टाकूया. काही प्रो टिप्स सांगणार आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बटाटे जास्त स्मॅश करू नका. थोडं लिंबू रस शेवटी घातल्यास टेस्ट छान वाढतो. करी लीव्स स्किप करू नका, त्याचा फ्लेवरसाठी इम्पॉर्टंट आहे. हे छान असे क्रश करून घेतलेले बटाटे आपण टाकून छान असं मिक्स करून घ्या. ऑइल प्लस लिटल घी बेस्ट टेस्ट येते. नक्की ट्राय करा. काही खास टिपही सांगितलं, काही मिस्टेक करू नका, त्याही टिप्स सांगणार आहे. जास्त पाणी घालू नका. बटाटे ओव्हर मॅश करू नका. टोमॅटो न शिजवणे ही खूप मोठी मिस्टेक आहे. टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत शिजवायचा. बोनस आयडिया सांगत आहे, पुरीसोबत खाण्यासाठी ड्राय भाजी बनवा. थोडं लसूण घालून स्पायसी व्हर्जन बनवा. मटर घालून अपग्रेड करा, खूप छान लागते. नक्की ट्राय करा. ह्याप्रमाणे ही भाजी खूप टेस्टी लागते. छान ही भाजी सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करू शकतात. थपथपीत ही भाजी खूप छान लागते.
ही 10 मिनटात जबरदस्त बटाट्याची भाजी तयार होते. फक्त बटाटे आहेत घरात आणि तरी बनवायचे आहे, ते एकदम झकास भाजी आहे. आणि ही भाजी मी जी सांगितल्याप्रमाणे नक्की करा. परफेक्ट बटाट्याची भाजी जर खाल्ला तर थांबणार नाही. कधी कधी सिंपल गोष्टीही जास्त चविष्ट असतात आणि आजची ही बटाट्याची भाजी म्हणजे एक्झॅक्टली तसंच आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि उकडलेले बटाटे हाताने तोडा, कट करून घेऊ नका. नंतर असे छान असे स्मॅश करायचे. नाईफ वापरू नका. हाताने तोडलेली बटाट्याची टेस्ट नेक्स्ट लेवल लागते. हा आवाज ऐकला की कळतं की काहीतरी छान बनतंय. हा भाजीचा सुगंध घरभर दळवळला आहे. घरातल्या सगळ्यांना किचनमध्ये बोलवणारा सिग्नल आहे. तर नक्की याप्रमाणे ट्राय करा. रंग बघा अगदी कसा हॉटेल स्टाईल दिसतोय ना. ही भाजी डोस्यासोबत अप्रतिम लागते. सेम ह्याच भाजीचे तुम्ही जर थंड करून बटाटे वडेही बनवले तर खूप सुंदर लागते. आणि ही भाजी जास्त हलवू नका, नाही तर स्मॅश आणि मॅश जास्त होते. थोडंसं पाणी ऑप्शनल आहे. झाकण ठेवा आणि आता 3 ते 4 मिनटं पेशन्स ठेवा आणि मॅजिक तयार. कोथिंबीर थोडी स्प्रिंकल करा आणि बस, आपल्या 10 मिनटात मेहनतीचं मास्टर रेसिपी तयार आहे. ही भाजी पुरीसोबत सर्व करा किंवा गरम पोळीसोबत, डोस्यासोबत, वरण भातासोबत अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल, गॅरंटी आहे. काही प्रो टिप्स सांगणार आहे. बटाटे हाताने तोडा, स्ट्रक्चर परफेक्ट येतो. थोडंसं तूप शेवटी घाला, टेस्ट डबल येते. करी लिव्स स्किप करू नका, फ्लेवर किंग आहे. ड्राय भाजी हवी असेल तर पाणी टाळा. आणि काय मिस्टेक नका करू, जास्त पाणी भाजी वॉटरी होते, ओव्हर मिक्स पेस्ट होते. टोमॅटो न शिजवणे म्हणजे रॉ टेस्ट येते. लसूण घाला, स्पायसी व्हर्जन आहे. मटर घाला, किड्स फेवरेट होईल. आणि थोडंसं बेसन आणि ड्राय क्रिस्पी टेक्स्चर येतं. तर फ्रेंड्स, अशी ही बनते परफेक्ट बटाट्याची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.